घरातील लहान मुलं उद्या झेंडावंदन आहे, झेंडावंदन आहे असे सारखे आज दिवसभर त्यांचे जोरजोरानं ओरडणं हे चालू असतं. इकडून आलं उद्या झेंडावंदन, तिकडून आलं झेंडावंदन आहे, कोण आलं झेंडावंदन आहे. हे एक लहान मुलामध्ये एक आवड निर्माण झालेली आहे आणि ती आवड त्यांच्या गुरुजीनं, त्यांच्या शिक्षकाने त्यांना दिलेली असते. मित्रांनो, आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण जे झेंडा लाल भवनवर फडकवला ते त्याला काय म्हणायचं असतं मित्रांनो, ध्वजारोहण म्हणायचं. म्हणजे एक झेंडा उभा केलेला आहे आणि तो फडकवतो त्याला. स्वतंत्र दिनानिमित्त आपण जे झेंडा फडकवला त्याला ध्वजारोहण म्हटलं जातं. आणि 26 जानेवारी जे आहे 1949 ती हा दिवस आहे की जे प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो मित्रांनो. आणि ह्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त जो आपला जो झेंडा असतो ते झेंडा आपण जे एक अँगल असतो आणि अँगलला दोरी असते आणि त्याच्यामध्ये बांधलेला असतो आणि तो ध्वजारोहण 26 जानेवारीला वरती असतो मित्रांनो. आणि त्याला फडकावायचं असतं, त्याला ध्वजावंदन म्हणायचं. आणि ध्वजारोहण हा 15 ऑगस्टला म्हटलं जातं. आणि ध्वजारोहण करत असताना ती जी गाठ असते जे झेंडा असतो तो खालून बांधून दोरीनं वडत वरती न्यायचा असतो आणि तिथं फडकवायचं असतं, त्याला ध्वजारोहण म्हटलं जातं. आणि 26 जानेवारीला असतं ते ध्वजावंदन असते. त्या ध्वजावंदन दिवशी वरतीच ती गाठ झेंडा बांधलेला असतो आणि दोरी वडून फडकवलेला असतो. मित्रांनो, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून, स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी आपल्या देशातील आता उदाहरणार्थ 140 कोटी लोकसंख्या असेल, ह्या प्रजेचं ह्याच्यात ज्याच्यात गुण असतील, जो ऍक्टिव्ह असेल तो ह्या देशाचं नेतृत्व करू शकतो. आणि प्रजेचं राज्य हे तर हुकुमशाही, तानाशाही आणि राजेशाही ही नष्ट केली आणि लोकशाहीला या दिवसापासून सुरुवात झाली. म्हणून आपल्या देशात सर्वात मोठी जगातली लोकशाही दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि तो दिन ज्या दिवशी आपल्या देशामध्ये चालू केला ते दिवस होता 26 जानेवारी 1949. मग आज उद्या आपण सर्वांनी आज 26 जानेवारीला प्रत्येकाने स्थानिक स्वराज्य असतील, शासकीय कार्यालय असतील, या ठिकाणी सकाळी ध्वजारोहण वंदन करायचं आहे. आपण प्रत्येकाने ध्वजारोहणसाठी जायचं आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, 15 ऑगस्ट ध्वजारोहण केला जातो आणि 26 जानेवारीला ध्वजावंदन केला जातो. या दोन झेंड्यातील दोन सणाचं महत्व आहे मित्रांनो, वेगवेगळं महत्व आहे. 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला आणि देशातील घटना जे आहे ते 26 जानेवारीला लागू झालेले आहे. म्हणून हे वेगवेगळे आहेत पण पूर्ण भारतात जे 29 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेशमध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आपले जे दूत असतात तिथं प्रत्येक दूतापुढं कार्यालयासमोर हा झेंडारोहण केला जातो, उद्या करणार आहे. तर आपण सर्वांनी ह्याला मानवंदना करण्यासाठी आपल्या जवळच्या शासकीय शाळा असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, या कार्यालयात जाऊन उद्या 26 जानेवारीला आपण भेट अवश्य आणि झेंड्याला वंदन करायचं. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.